श्वास रोखून पूर्ण माझी व्यथा मी मांडतो, श्वास रोखून पूर्ण माझी व्यथा मी मांडतो. नमस्कार बाळांनो, मी तो म्हातारा झाड बोलतो. हो तोच तो जो तुम्हाला फळ, वारा आणि छाया पुरवतो, तो जो तुम्हाला जिवंत ठेवतो, तो झाड जो तुमचा अन्याय उराशी झेलतो. पण माफ करा बाळांनो, आज मी कटू थोडं बोलतो. माफ करा बाळांनो, आज मी कटू थोडं बोलतो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. फांद्यांना पानांना हलवत मी शुद्ध हवेशी खेळायचो. त्या शुद्ध आणि शांत वातावरणात मी चांगलाच रमायचो. माझ्या खाली बसलेल्यांच्या गप्पा ऐकत मी खूप हसायचो. माझ्या फांद्यांशी खेळणाऱ्या पोरांना पाहून मी त्यांच्यात हरवून जायचो. त्या निसर्गरम्य वातावरणाचा मी खूप आनंद घ्यायचो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. पण आता तो काळ नाही, बाकी तो फक्त अन्याय उरलाय. आता तो काळ नाही, बाकी तो फक्त अन्याय उरलाय. हवेमध्ये काय माहीत कोणता रसायन पदार्थ शिरलाय, ज्याने करून हळूहळू सर्वांचा जीव चाललाय. या सगळ्यांना पाहून तो पितामह ब्रह्मदेव सुद्धा घाबरलाय. काय माहीत तो शुद्ध शांत वातावरण कुठे जाऊन हरवलाय. आता तो काळ नाही, आता तो फक्त अन्याय उरलाय. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. आज मी संपलोय, उद्या फक्त कोरडी जमीन राहील. फळ, छाया आणि वारा यासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेईल. हा निसर्ग नसल्यावर तो पुढचा अंश कोणाकडे पाहिल. आज मी, मग निसर्ग, मग हळूहळू तुमचाही जीव जाईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल.